वर्ष निधी येऊन विरोधकांचं फक्त एवढंच की आमची कामं दिसून येत यासाठी विरोध करायचा आणि विरोधकांना त्यामुळे पाठीशी घालण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांच्याकडे होते ते निश्चितपणे निषेधार्थ आहे। कोल्हापूर शहराच्या विकासाच्या आड एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन जो अधिकारी आणि जो विरोधक येईल त्याला पायदळी तोडून पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचा विकास निश्चितपणे करण्यात येईल। आपण निश्चितपणे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात। आपल्याला दिसतंय की सातत्यानं निवडणुका येत असतात जात असतात। निवडणुकीतला जय पराजय कुठलाही डोक्यात न ठेवता निवडणुकीत पराजय झाल्यानंतर विधानसभेत दुसऱ्या दिवशी मी शहराच्या विकासासाठी किंवा समस्यांसाठी बाहेर पडलो आणि माझ्या सुदैवानं शिवसेनेची सत्ता या राज्यामध्ये आली। दुर्दैवानं माझा झालेला पराभव हा माझ्या वरिष्ठांना देखील पचला नव्हता आणि त्यामुळं जरी पराभव झाला असला तरी शहराचा विकास आणि तो माझ्या माध्यमातून व्हावा ही वरिष्ठांची इच्छा असल्यामुळं अगदी 2019च्या ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर तातडीनं 10 कोटी रुपये 15 कोटी रुपये पहिला मूलभूत सुविधांचा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर आणि तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी कोल्हापूर शहरासाठी दिला। 100 कोटी रुपये रस्ते विकासाला दिले। 243 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। 300 कोटीचा फुटबॉलची अकॅडमी या ठिकाणी आता लवकरच मंजूर होते आहे। 338 कोटीचा अमृत 2 योजना देखील 4 दिवसात मंजूर होते। यासह गांधी मैदान, रंकाळा, शाहू समाधी स्थळ यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या कोल्हापूर शहरासाठी दिलेला आहे। खऱ्या अर्थानं माझी विरोधकांना देखील विनंती आहे, राजकारण राजकारणापुरतं मर्यादित असावं, निवडणुकांपुरतं मर्यादित असावं। दुसऱ्याला श्रेय मिळते यासाठी विकासाच्या काम जर कोण अडवा येत असेल तर त्याला जनता कधी माफ करणार नाही आणि म्हणून अधिकाऱ्यांनी देखील विरोधक अशा पद्धतीने काम करत असतील तर त्यांना न जुमानता अधिकारी हे या शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ते देखील या शहराचं काही देणं लागतात या हेतूनं या शहराचा विकास होण्यासाठी कुठल्याही विरोधकाला न जुमानता पुढच्या काळामध्ये त्यांनी काम करावं।